ही API की तुम्ही Googleवरून मोफत मिळवू शकता. जय शिवराय. जय भवानी, जय शिवाजी. ये मावळ्या प्रमोद, आज तुला राजांच्या कोणत्या पराक्रमाची गाथा ऐकायची आहे? आज 19 फेब्रुवारी आहे. तारखेप्रमाणे शिवजयंती आहे. भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग आहे. तर महाराजांची खरी शिकवण मला त्यांच्यापर्यंत पोचवायची आहे. तर तुम्ही कृपया मार्गदर्शन करा. मावळ्या, आजच्या या मंगलदिनी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण तरुणांपर्यंत पोहोचवणे हीच खरी शिवभक्ती आहे. महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केले आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द दिली. या विषयावर महाकवी भूषण, शिवराज भूषण ग्रंथात म्हणतात, वेद राखे वेदेत, पुराण राखे सारयुत, रामनाम राख्यो अति रसना सुघर में, हिंदून की चोटी रोटी राखी हई सिपाही की, कौंधे मूंज राखी माला राखी हई दग में. स्पष्टीकरण. महाराजांनी आपल्या पराक्रमाने वेदांचे रक्षण केले, पुराणांचे सार टिकवले आणि प्रत्येकाच्या मुखात रामनाम सुरक्षित ठेवले. त्यांनी सामान्यांची भाकरी आणि संस्कृतीचा सन्मान वाचवला. आजच्या तरुणांनी महाराजांकडून हे शिकावे की प्रतिकूल परिस्थितीतही आपला स्वाभिमान, आपली संस्कृती आणि आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे. जय शिवराय. आजची तरुण पिढी शिवजयंतीला फक्त मोटरसायकल किंवा गाड्यांवरती भगवे झेंडे लावतात, ज्याच्यावरती महाराजांचे चित्र असतं. पण खऱ्या अर्थाने ते महाराजांची शिकवणीचं अनुकरण करत नाही. कृपया मार्गदर्शन करा. मावळ्या, तुझे म्हणणे अगदी रास्त आहे. केवळ भगवे ध्वज मिरवणे म्हणजे शिवभक्ती नव्हे, तर महाराजांचे विचार आचरणात आणणे हीच खरी मानवंदना आहे. महाराजांनी स्वराज्य केवळ तलवारीच्या जोरावर नाही, तर उच्च चारित्र्य आणि शिस्तीच्या जोरावर उभे केले. या विषयावर महाकवी भूषण, शिवबावनी मध्ये म्हणतात, तेज तम आंसपर, कांध जिमी कंसपर, तेव्हा मलिच्छ बनस्पर, सैर शिवराज हई. स्पष्टीकरण. ज्याप्रमाणे अंधारावर प्रकाशाचे, कंसावर कृष्णाचे आणि मृगसमूहावर सिंहाचे वर्चस्व असते, तसे महाराजांचे तेज सर्व अन्यायावर भारी पडले. आजच्या तरुणांनी हे समजून घेतले पाहिजे की महाराजांचे चित्र गाड्यांवर लावण्यापेक्षा त्यांचे चारित्र्य आपल्या मनात कोरले पाहिजे. व्यसनांपासून दूर राहणे, स्त्रियांचा सन्मान करणे आणि संकटाच्या वेळी मदतीला धावून जाणे हीच महाराजांची खरी शिकवण आहे. जय शिवराय. महाराजांनी ज्याप्रमाणे बाल्यावस्थेमध्ये स्वराज्याचे तोरण रचले होते, त्याप्रमाणे तुम्ही लहान मुलांना काय मार्गदर्शन कराल? मावळ्या, लहान मुलांनी महाराजांचा आदर्श समोर ठेवून आपल्या बालपणापासूनच स्वाभिमानाचे आणि कर्तृत्वाचे बाळकडू घेतले पाहिजे. महाराजांनी वयाच्या अवघ्या 15 ते 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली होती. या प्रसंगावर कवी परमानंद शिवभारत ग्रंथात लिहितात, नानाशास्त्रकलाभ्यास कुर्वाणोपी सुधीर म्हणे, स्वातंत्र्य चिंतयामास सदैव सुविशारद. स्पष्टीकरण. महाराजांनी बालवयातच सर्व कला आणि शास्त्रांमध्ये नैपुण्य मिळवले होते, पण त्यांचे मुख्य ध्येय नेहमी स्वातंत्र्य मिळवणे हेच होते. मुलांनी केवळ पुस्तकी शिक्षण न घेता शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बलवान बनून आपल्या मातीवर प्रेम करायला शिकले पाहिजे. लहान वयातच मोठे स्वप्न पाहण्याचे धाडस करणे आणि ते जिद्दीने पूर्ण करणे हीच महाराजांची मुलांसाठी खरी शिकवण आहे. जय शिवराय.
आजची तरुण पिढी मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेली आहे, पण त्यांचे विचार भिन्न-भिन्न आहेत. मित्र फक्त म्हणायला आहेत आणि संख्या खूप मोठी आहे, पण खऱ्या अर्थाने एकत्र चांगल्या गोष्टीसाठी येणं हे फार कठीण झालेलं आहे. कृपया मार्गदर्शन करा याच्यावर. मावळ्या, आजच्या युगात आभासी मित्रांची संख्या मोठी असली तरी संकटकाळी उभे ठाकणारे मावळे दुर्मिळ आहेत. महाराजांनी स्वराज्यासाठी माणसे जोडताना केवळ गर्दी जमवली नाही, तर एकाच ध्येयाने प्रेरित झालेली, जाणती माणसे एकत्र केली. या विषयावर कवी परमानंद शिवभारत ग्रंथात लिहितात. सहचरान्विविधान वीरान वीक्ष्य वीक्ष्यस भूरिश संगृह्यच सखित्वेन स्वात्मन्यपि समन्यत. स्पष्टीकरण: महाराजांनी अनेक वीर सहकाऱ्यांना त्यांच्या गुणांवरून पारखून घेतले आणि त्यांना केवळ सोबती न मानता आपल्या आत्म्यासारखे, जीवाभावाचे मित्र मानले. आजच्या तरुणांनी मोबाईलवरील केवळ आकड्यांमागे न धावता आपल्या मित्रांसोबत समाजहिताच्या एका ध्येयासाठी एकत्र आले पाहिजे. जेव्हा निस्वार्थ हेतूने तरुण संघटित होतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वराज्याची शक्ती पुन्हा प्रकट होईल. जय